नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण पोलीस भरती संदर्भात सरकारी प्रश्नपत्रिका सोडवत आहोत आणि परभणी जिल्ह्यातील ही प्रश्नपत्रिका आहे. त्यातील 59वा प्रश्न आहे, वचन बदला. म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन करा, अनेक वचन असेल तर एक वचन. सासू हे एक वचन आहे, त्याचं अनेक वचन करायचं आहे. मग सासूचं अनेक वचन सासू होईल का? नाही. सासूचं अनेक वचन सास्या होईल का? नाही. सासूचं अनेक वचन सासवा असे होईल. सास हा हिंदी शब्द आहे. गटात न बसणारा शब्द कोणता? आता हे 4 शब्द आहेत, कवी, गुरु, घर, मधु. आता यांचे बारकाईनं निरीक्षण केलं तर कवी, गुरु आणि मधु हे तत्सम शब्द आहेत आणि घर हा तद्भव शब्द आहे, म्हणजे प्राकृत भाषेतील शब्द आहे, म्हणून घर गटात बसत नाही. आता पुढचा बघा, तू अधिककडे या शब्दाला षष्टीचा प्रत्यय लावा. षष्टी म्हणजे चा, ची, चे, चा, ची. आता तू अधिककडे बरोबर तुकडे होतं का? नाही होणार. तुझ्याकडे म्हणजे तुझ्याकडे असं म्हणायचं नाही. चचा रूपांतर प्रत्यय लागत असताना झ होतं, म्हणून तुझ्याकडे हे बरोबर. तुकडे चूक, तुझ्याकडे चूक हे बरोबर. म्हण पटल हा शब्द आहे, त्याचा आपण संधीचा विग्रह करायचा आहे. मन अधिक पटल, चूक. मनस अधिक पटल नाही येणार. मनो अधिक पटल नाही आहे, तसं फक्त मनः अधिक पटल असं येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, कुमार आणि राजा यांच्या वयांची बेरीज 70 आहे. म्हणजे बेरीज कुमार समजा क म्हटलं अधिक र म्हणजे राजा बरोबर 70 बेरीज झाली. आणि त्यांच्या वयातील फरक 10 आहे. म्हणजे कुमार आणि राजा यांच्या वयातील फरक आहे तो किती आहे? 10 आहे. तर राजाचे वय किती? आता या ठिकाणी बेरीज केली म्हणजे क अधिक क बरोबर 2 क केलं, र गेलं 80 आलं, म्हणजे 1 क बरोबर 40. क बरोबर 40 म्हणजे कुमारचं वय किती आलं? 40. विचारले कुणाचं? राजाचे वय किती? म्हणजे एकाचं 40 असलं तर दुसऱ्याचं 40 वजा 30 बरोबर 10, म्हणजे राजाचं वय 30. म्हणून पर्याय बी हे बरोबर येणार. आता या प्रकारचे आपण यापूर्वी उदाहरणं सोडवलेले आहेत. आता आपण परत सोडवूया. एस बी असेल तर 4 6 येतं. बी सी बरोबर 18 5. तर एस बी सी बरोबर किती? अशा उदाहरणामध्ये काय करायचं? ए बी आणि सी असं मांडायचं, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं. आता बघा, एस बी किती आहे? 4 6 अशी मांडणी करायची. बेस सी किती आहे? 18 5. 18 5. तर एस बी सी किती? आता या ठिकाणी बी आणि सीची किंमत मिळाली, तशी आता एची किंमत या घरात मिळाली पाहिजे. आता 6 त्रिक 18 म्हणजे 4 त्रिकम किती आलं? 12 आलं. म्हणजे 12 18 5. 12 18 5 अशा पद्धतीची किंमत इथं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी बरोबर येणार. आता ही क्रिया करायची आहे. पहिल्यांदा गुणाकार करायचं. 2 त्रिक 6 आलं, 6 वजा 6 0 आलं, इथं 6 शिल्लक राहिल्या. 6 त्रिक 18, 18 वजा 4 14 अधिक 2 16, म्हणजे 6/16 आलं. 6/16 म्हणजेच 3 2 2 त्रिक 6 आणि 2 8 16, 3/8 आलं. आकर्षण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आकर्षणचा विरुद्धार्थी आहे अनाकर्षण किंवा प्रत्याकर्षण. या ठिकाणी अनाकर्षण आहे, हा पहिलाच पर्याय
बरोबर आहे. आकर्षक नाही, सुंदर नाही, यापैकी नाही. आता अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. माणूस एकवचनी आहे, त्या अनेकवचनी असतं तर माणसे झालं असतं, म्हणजे हा पर्याय नाही. बदके एक असेल तर बदक, अनेक असेल तर बदके, हा पर्याय बरोबर आहे. घर अनेक असेल तर घरे झालं असतं. झाड अनेक असेल तर झाडे झालं असतं, त्यामुळे बदके हा पर्याय बरोबर आहे. 68वा प्रश्न आहे, घर बंद असल्याने घरात खूप टिंब असतील. आता हे खूप हा शब्द अनेकवचनी शब्द येतं आहे, हे सिद्ध करतो. आता उंदीर या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधायचा आहे, तर एक उंदीर, अनेकसुद्धा उंदीरच, म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर. घर बंद असल्याने घरात खूप उंदीर असतील. उंदिरे नाही, उंदरी नाही, उंदरे नाही, हा बोलीभाषेतील शब्द आहे, तो प्रमाणित भाषेतील नाही. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता संख्यांचा गट येईल, अक्षरांचा गट येईल ते ओळखायचं आहे. ए नंतर बी गाळलं, सी नंतर डी गाळलं ई, अशा पद्धतीनं आहे. ए सी ई नंतर लगेच एफ आलं, जी गाळलेला आहे, एच आय गाळलेला आहे, जे नंतर लगेच के आलं, एल गाळलं, एम आलं, एन गाळलं, ओ आलं, ओ नंतर ए के एल एम एन ओ पी येणार. पी नंतर क्यू गाळलं, आर आलं, आर नंतर पी क्यू आर, एस गाळलं, टी आलं, म्हणजे पी आर टी हा गट येणार. हे उत्तर बरोबर. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस कोणता? आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा करण्याची वेळ दुसरे महायुद्ध झालं त्यावेळी आली, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये खूप मनुष्यहानी झाली आणि त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने 10 डिसेंबर 1948 साली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि त्या दिवसापासून आजतागायत हा दिवस साजरा केला जातो. परभणी जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? परभणी हा छोटा जिल्हा असल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये एकच लोकसभा मतदारसंघ आहे आणि या परभणी जिल्ह्याला मध्ये आणखी जालना जिल्ह्यातील काही भागही समाविष्ट आहे. एक लोकसभा मतदारसंघ. या ठिकाणी या एपिसोडमधील जे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे प्रश्न आवडतील. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आमचा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.